युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर यांच्या जनसन्मान संवाद यात्रेचे बेंडगा येथील जनतेच्या वतीने जंगी स्वागत। निलंगा विधानसभा मतदारसंघाच्या विकासाचा मार्ग प्रशस्त करणाऱ्या जनसन्मान संवाद यात्रेअंतर्गत बेंडगा येथे जनसन्मान संवाद यात्रा पार पडली। गावकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि माता भगिनींची लक्षणीय उपस्थिती यामुळे अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात ही बैठक संपन्न झाली। गावभेटी दरम्यान शेकडो ग्रामस्थांनी अत्यंत जल्लोषाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अध्यक्ष युवा नेते अरविंद भाऊ पाटील निलंगेकर यांचे स्वागत केले। टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये संवाद यात्रा ग्रामदैवत मारुतीरायाच्या मंदिरात पोहोचली। मारुतीरायाचे दर्शन घेऊन संवाद बैठकीला सुरुवात करण्यात आली। गावच्या सरपंच मोहरताई धुमाळ यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली। यामध्ये गावाच्या विकास योगदान देणारे ज्येष्ठ व्यक्ती, सरकारी योजनेतील लाभार्थी नागरिक व मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र महिला भगिनी यांचा सत्कार करण्यात आला। गावात पूर्ण झालेल्या विकास कामांचे लोकार्पण व नव्या कामांचे भूमिपूजन करण्यात आले। उपस्थित जनतेला संबोधित करताना युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर म्हणाले की निलंगा मतदारसंघ आज महाराष्ट्र नकाशावर शुक्र ताऱ्यासारखा चमकत आहे। त्याचा गौरव वाढवून विकसित मतदारसंघाच्या यादीत त्याला प्रथम क्रमांकावर नेण्यासाठी आपण सर्वजण एकत्र राहून आमदार संभाजी भैयांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून मतदान रूपी आशीर्वाद द्यावा असा यावेळी व गावकरी व माता भगिनी भैयासाहेबांच्या पाठीशी कायम उभा टाकण्याचा असा निर्धार यावेळी सर्वांनी केला। तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक सत्यवानजी धुमाळ यांनी तर सूत्रसंचालन परमेश्वरजी शिंदे यांनी केले। या प्रसंगी तहसीलदार प्रसादजी कुलकर्णी, गटविकास अधिकारी सोपानजी अकेले, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष शेषरावजी ममाळे, संपतजी पाटील, दत्ताजी मोहळकर, तम्माजी माडीबोने, सुमितजी इनानी, दिगंबरजी सूर्यवंशी, राम भाऊजी काळगे, परमेश्वरजी शिंदे, युवराजजी पवार, नयनजी माने, उपसरपंच वैजनाथ तळबुगे, गावातील ज्येष्ठ नागरिक ओमजी गिरी, अनंतजी धुमाळ, शिवाजीरावजी धुमाळ, प्रमोदजी पाटील, गोविंदजी कारभारी, गुणवंतजी गिरी, लक्ष्मणजी मंजुळे, प्रकाशजी गायकवाड, संतोषजी धुमाळ, विष्णूजी धुमाळ, तानाजी मंजुळेजी, मारुतीजी धुमाळ, जलीलजी सय्यद, अमृतजी धुमाळ, गुलाबजी गिरी, बिभीषणजी जगताप, समीरजी सय्यद, नामदेवजी धुमाळ, केशवजी धुमाळ, मधुकरजी धुमाळ, सिद्धेश्वरजी धुमाळ आदींसह पक्ष पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.